श्रोता हा केव्हाही मोठा असतो. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निविण. चांगला श्रोता आल्याशिवाय वक्त्याला वक्तृत्व करता येत नाही. गाणाऱ्याला सुद्धा चांगला गाणं ऐकणारा असल्यानंतर चांगलं त्याला कान पाहिजे बरं का, तर गाणारा चांगला गातो. तसं श्रोते तुम्ही फुल येता, आवडीने येता म्हणून मला सांगायला उत्साह आहे. नाही कोणी आलं तर काय करणार? पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज असं म्हणणं काय. मग आता काय सांगितलं मी तुम्हाला की गुरुनंतर पण देव का नाम. एक सांगू का, नामाचंच प्रेम देवाला जास्त. वारी का देवाला आवडते, वारी का संतांना आवडते? चालत जायचं म्हणून नाही, यात्रेत चालत जातात आणि वारीमध्ये सकाळी गळ्यामध्ये टाळ घातला आणि जय राम कृष्णारी हा ठेका धरला की 2-2 किलोमीटर माणसं पळत जातात. जय राम कृष्ण, मग फुल आहेत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण. केव्हा किलोमीटर गेले कळत नाही. म्हणून नीट लक्षात ठेवा, भजना सकट जी चाल होते त्याला वारी म्हणावं. आय लव्ह यू म्हटल्यानंतर कुठेतरी काटा आला पाहिजे, लव आली पाहिजे. मग आय लव्ह यू कशाचं लव्ह यू? तरी सवड झाली. सुनेने कसं पाठवलं ऑफिस असताना? यात्रा. यात्रा. हो आम्हाला बरं झालं, आम्हाला सूनच नाही जावयाच आहेत. धन्यवाद. का कोणाला कशाचं बरं वाटेल आणि कोणाला कशाचं बरं वाटेल काही सांगताच येत नाही. म्हणून लक्षात घ्या, जिथे नामाला प्राधान्य आहे तो वारकरी संप्रदाय आहे. म्हणून ज्ञानदेवही मोठे आणि नामदेवही मोठे. ज्ञानदेव नामदेवरायांच्या बरोबर वारीला आले. नवे तीर्थयात्रेला घेऊन गेले. कथा माहिती आहे का तुम्हाला? थोडक्यात सांगतो ना. काय आता आज आहेच आहे नामदेवरायाचाच त्रयोदशी आहे. आता पुढे आज ओघाने आलं कीर्तन तर सांगतो. हे गेले त्यांच्याकडे. कोण? ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाकडे गेले. हात जोडले आणि उभे राहिले. पांडुरंगा तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे. अरे काय तुम्हाला सांगू, पांडुरंगाला आनंद झाला. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपेठा. एवढा मोठा ज्ञानदेव ज्ञानियांचा राजा मला मागतोय. काही काही मुलं सारखीच मागत असतात, त्यांना किंमत राहत नाही. पण जे कधीच मागत नाही आणि एखाद्या वेळेला मागितलं तर असं वाटतं त्याच्यावरून जीव वाळून टाकावा. कारण कधीच न मागणारं मागू लागलं. तसं ज्ञानेश्वर महाराज हे स्वयंपूर्ण होते, स्वतःच ज्ञानदेव होते. काय मागावं? देव म्हणले मागा ना मागा ना मागा ना, काय पाहिजे ते मागा. आणि माऊली तुमच्याजवळ काय नाही हो? नाही नाही म्हणले, एक नाही आमच्याजवळ. अरे बापरे, माऊलीजवळ नाही तर जगाजवळ नाही, तुमच्याजवळ नाही तर जगाजवळ नाही. बोला बोला काय पाहिजे? नामदेवराय तिथे उभे होते, ते बघतायत त्यांच्या तोंडाकडे. हे जर ह्यांचं जर मागणं शिल्लक आहे तर आपण कुठे? हे ज्ञानियांच्या राजा असून यांना अजून काही मागायचं नाही, आपण काहीच नाही. विठोबा रखुमाई हेच करतोय. पण त्यांना कळलं नाही की ती विठोबा रखुमाई किती महत्त्वाचं आहे. ते म्हणले नामा द्या म्हटल्याबरोबर काय सांगू आश्चर्य, पांडुरंगाचा चेहरा उतरला. आईसाहेबाकडे बघतायत, तरी मान खाली घातली. अहो काय प्रेम म्हणून तुम्हाला सांगू. नामदेवरायाने असं नाचून 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 थै 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 नाचून भजन करावं, चाळ घालावेत, पायात नाचावं बरं का, आणि घाम यावा. तुम्ही बघितलं का कधी शाळेतून आलेली मुलं असा घाम असतो ते वाट बघतात आई केव्हा आपल्या पदराने पुसते. मोठं झाल्यावर हे अशक्य आहे बरं का, त्यांना दुसरा पदर लागतो. पण लहानपणी तो आईचा पदर मग तिने घ्यावा, असं पुसावं. किती रे माझ्या राजाला घाम आला. अरे पुसत नाही, तुला कशात रुमाल दिला आहे. अरे रुमाल दिला पण तो काढावा कोणी, पुसावा कोणी. अभंगात प्रमाण आहे, घेई उचलोनी पुसितान मुख आणि पुसी माझे मुख पितांबरे. पांडुरंगा देणार ना, पण नक्की देणार ना. अहो असा का प्रश्न विचारला तुम्ही? देणार म्हणजे 100% देणार.
बघा फिरायचं नाही. काय पाहिजे? काही नाही म्हणले, तुमचा नामा द्या. आश्चर्यचकित झाले. अहो म्हणले, आमचा नामा जर नेला तर आम्ही काय करावं? कासावी झाले देव, कासावी झाले देव. अरे नाही नाही, मी देऊ शकत नाही. असं कसं? हे आतमध्ये बोलतायत, तोंडातून बाहेर पडेना. माऊली दुसरं काहीतरी मागा की. आणि हे माऊलीच्या मागे जाऊन उभं राहा. बघा, माऊलीचं वजन पडून हो म्हणाल, मी जाणार नाही. काय गंमत आहे हो, काय लढीवाळपणा आहे. सध्या लढीवाळपणा गेलाच. पायातले वाळे पण गेले आणि लढीवाळपणा पण गेला. काय लढीवाळपणा हा शिल्लकच राहिला नाही. एकमेकाने एकमेकाशी कौतुकाने बोललं, प्रेमाने बोलणं, लाडाने बोलणं, हे शिल्लकच नाही. आलं का लक्षात? आपलं उगीचच म्हणायचं आय लव यू आणि यू लव मी. अंगावरची लव सुद्धा हलत नाही. अरे पांडुरंगा, जरा उचलून घे, कडेवर उचलून घे आणि तुझ्या पितांबराने माझं मुख पुस. किती लढीवाळ संप्रदाय हा. वारकरी संप्रदायाचं प्रेम बघा तुम्ही. ज्या आता व्याख्या चालल्यात, आम्ही करतोय, रोज चालूच आहे व्याख्या. अरे पण तो लढीवाळपणा घेई उचलोनी पितांबराने माझं मुख पुस. काय गोड, काय गोड. माऊली दुसरं काही नको का? ते म्हणले दुसरं काहीच नको, माझ्याकडे एवढंच नाही, नाम नाही, आणि ते नामदेवाकडून घ्यायचं आहे. किती आश्चर्य आहे. शेवटी नामदेवराला म्हणले, नामया पुढे ये बाबा. कानात म्हणले, मला कळतंय तुझी व्यथा, कारण जी तुझी व्यथा तीच माझी व्यथा. लहानपणी काय असतं, मुलांना आईला सोडून जाता येत नाही, आणि आईला सुद्धा मुलाला सोडून जाता येत नाही. पुढचा भाग आपल्याला माहितीच आहे. मी काय सांगायची गरज आहे का? आई सरणावर चढली तरी पेटवायला वेळ नसतो. पुढचा काळ कळला का? लहानपणचा काळ निराळा. तसं इथे कसंही करून द्या हो, तुमचा नामा आम्हाला द्या हो, तुमचा नामा आम्हाला द्या हो. शेवटी जवळ घेतलं, कानात सांगितलं, नामया ज्ञानदेव वैष्णव मोठा, मी सुद्धा त्याला नाही म्हणू शकत नाही. जा 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 जा, तुझ्याकडून त्याला काहीतरी पाहिजे, ते मला माहिती नाही, पण तुला खूप मिळेल त्याच्याकडून. नामया जा जा जा. खरं जाऊ म्हणता? खरं जाऊ? आम्ही तिथे जाऊन काय करू मी? आणि तुम्ही कुठे तिथे आहे? हां, हे शिकवायचे. कळलं का तुम्हाला? मी कोठे नाही असं नामया कळलं पाहिजे तुला. तेथे नाही, मी कोठे नाही, तुला कळलं पाहिजे की मी कोठे नाही असं नव्हे, ठिकाणच नाही. शेवटी निघाले बरं का बळजुबरीने. पुढे जात आहेत, मागे येत आहेत, पुढे जात आहेत, मागे येत आहेत. पंढरपूरच्या वेशीपर्यंत आईसाहेब आणि पांडुरंग डोळे पुसत 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 पुसत. नामाकरता देवसुद्धा डोळे पुसतो. तुमच्याकरता असे एक तरी माणूस असावा की जे खरे रडेल. माणसं बघून रडतील असं नको. नाही कळलं? जाणती माणसं, एरवी माणसं चांगल्या गप्पा मारत असतात, पण भेटायला आल्याचं कोण कळलं की इतकी दांभिक आणि लबाड माणसं झालेली आहेत. म्हणून मी जवळजवळ 99 ठिकाणी भेटायलाच जात नाही कुणाला. कशा नाही लबाडांना भेटायला जा. हो, दांभिकपणा, निव्वळ दांभिकपणा. काय मी तुम्हाला त्या एका गावचं उदाहरण नेहमी सांगतो. अशोकराव, एका गावाला गेलो होतो, त्याच्या घरी गेलो, ते सकाळी गेलं. ते गेल्यावर मला म्हणले, बाबा महाराज आपलं कर्तव्य आहे, आपल्याला जायला पाहिजे. म्हटलं चला बाबा, आता गावात उतरलो आहे. आणि झालं, आम्ही असं उमऱ्यात गेलो, इतकं अंतर होतं. हास्याचा आवाज येत होता मला.
आणि जाऊन बघतोय तो पोहे खात होते. सुतकात एक चांगलं असतं, घरी काही करायचं नसतं, बाहेरून फुकटचं येतं. हे खातात आणि काय सांगू, मी आल्यावर बघितल्यानंतर मी म्हटलं खाऊन घ्या मग रडा. नाही, रडायला तरी ताकद पाहिजे ना तुम्हाला. नाही, किती माणसं तुम्हाला भेटायची आणि प्रत्येक टायमाला तुम्हाला पोह्याची पैशी बाजूला ठेवायची. ते पोहे गार होत आहेत, मी बसतो, मला हे सगळं माहिती आहे, हे म्हणले म्हणून मी भेटायला आलो. नाही, खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या, एक तरी पूर्ण करा आणि मग रडा. जे कळलं का? अहो, कोणाला कोणाकरता पुरसत नाही, रडायला सुद्धा पुरसत नाही. आणि इथे बघा, नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले म्हटल्यानंतर पांडुरंगाच्या वेळेला धार लागली. नामया लवकर ये बरं का, तुम्हीच बुद्धी द्या माऊलीला, लवकर यायची. आणि काय सांगू तुम्हाला, रस्त्याने गोड भजन ऐकावं, नामदेवरायाने भजन करावं, ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे झाकून तल्लीन व्हावं आणि म्हणावं, उघड समाधी हरिकथा सोहळा, नरनारी बाळा लहान थोडा.